नमस्कार, रामकृष्ण हरी सगळ्यांना। आज आमच्या गावात खूप मोठा सोहळा आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा आहे। त्या निमित्ताने आज आमच्या गावातील सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ सर्वजण एकत्र आहोत। तुम्ही पाहू शकता, आता मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला कळेलच। सगळ्यांसाठी टी शर्ट्स एका कलरचे सदरे आहेत आम्हाला भजनवाल्यांना। त्याच्यानंतर महिलांसाठी साड्या, एका कलरच्या साड्या आहेत। खूप सुंदर वातावरण आहे आज आमच्या गावामध्ये। 2 दिवस हा सोहळा रंगणार आहे। त्या निमित्ताने एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आमच्या गावात 2 दिवस नॉनव्हेज कोणाच्याही घरी शिजणार नाही। हा एक प्लस पॉइंट आहे आमच्या गावाचा। आणि याच्यानंतर जो पूर्ण ब्लॉग असेल तो तुम्हाला दुर्वांग पाटील या YouTube चॅनलवर पाहायला मिळणारच आहे। तर तुम्ही एन्जॉय करा पुढील ब्लॉग। धन्यवाद। तर मित्रांनो, जसं की मला जास्त काही बोलताना येत नव्हतं, त्याच्यामुळे अलंकार पाटीलने आपल्याला खूप मदत केलेली आहे बोलण्यासाठी। स्वतः पुढचा आपण दाखवत आहोत। व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला तुम्हाला खूप मजा येणार आहे। आणि इकडे बघू शकता आपले गावातले सगळे जेंट्स एका टी शर्ट मध्ये बसलेले, टी शर्ट घालून, टोपी, गांधी टोपी बघू शकता। खास करून आपले बाबा आहेत आणि आपल्या गावातले लाडके नितू बाळा, लाडाने त्यांना बाळा बोलतात। आणि गावात कुठलाही कार्यक्रम असो, आज नाही कुठलाही, तिथे खूप सारी मदत करणारे बाळा। आज 2 दिवस त्यांनी साऊंडची मदत केलेली आहे आपल्याला देवळाला, बघू शकता। शिवजयंतीच्या ब्लॉग मध्ये त्याला घेताना आलं, कारण खूप सारे अक्षता पांतु सौमंगल्याच्या स्वयजमानेन स्वस्तिभ्यां नंगदासीदर्गम करोतु स्वस्ति ते ब्रह्मा स्वस्ति व्यापिद्विजायत संगदासीदर्गम। सरिताच रुपयाचं पाणी घ्यायचं, तांबण्यात सोडा, पुन्हा पाणी घ्यायचं, दोन्ही डोळ्यात लावा। ओम नेत्राभ्या नमो नमः नेत्र स्पर्शनं कृत्वा 3 वेळा पाणी प्यायचं। इति प्राशाचम्यो केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। चौथ्यांदा पाणी सोडा, आचमनीं नंगदासीदर्गम पाणी सोडायचं, पुन्हा 3 वेळा प्यायचं। द्विराचम्यो ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, उपेंद्राय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, जनार्दनाय नमः, संकर्षणाय नमः, अच्युताय नमः, प्रद्युम्नाय नमः, निरुद्धाय नमः। ओम श्री कृष्ण परमात्मा देवताभ्यो नमो नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषे देवी गायत्री छंदां प्राणायामे विनियोगाः। बाईने घेतलं तर बाईंना बोलले तरी चालेल, बोल प्राणायामे विनियोगाः। ओम ओम भुवा, ओम स्वाहा, ओम महा, ओम जना, ओम तपा, ओम सत्यंच वर्धे प्रपंचामे, ओम भूर्भुवस्वाहा तत्सवितुर्वरेण्यं देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। पूज्यतीर्थामृत ब्रह्म भूर्भुवस्वरोम श्रीमन्महागणाधिपते नमो नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेव इकडे सगळे जेवणाची व्यवस्था आहे, बघू शकता। एवढा मोठा ग्राउंड। 2 दिवस महाप्रसाद सुद्धा आहे। 2 दिवस 2 टाइम सगळ्यांना इथे भांडे आणून ठेवलेले आहेत, पूर्ण गावासाठी हा आमंत्रण असेल। आणि ही आमची जागा आहे जेवणाची, पाहू शकता तुम्ही। ऍट अ टाइम 400 लोक तरी बसू शकतात। आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अख्ख्या गावातल्या महिलांना एका कलरचे साडी दिलेले आहेत। तुम्ही पाहू शकता सगळ्या आमच्या गावातील महिला बसलेल्या आहेत एकत्र। अजून सुद्धा यायच्या आहेत, घरातले काम आटोपून वगैरे सगळे येणार आहेत। तुम्ही पाहू शकता एका कलरचे सगळ्या महिला बसलेल्या आहेत। आणि पाहू शकता तुम्ही आमची तयारी, हा आमचा गेट आहे। आणि आजच्यासाठी स्पेशल मिरवणुकीसाठी बेंचेस सुद्धा आहेत, तुम्ही बघू शकता। आणि रांगोळी सुद्धा बघू शकता, पूर्ण परिसर आमचा रांगोळ्यांनी भरलेला आहे। आणि आता तुम्ही पाहू शकता आता
आणि हा आमच्या गावातील उत्कृष्ट कलाकार गणपती बनवतो माझा मित्र निर्भय आनंद धोत्रे. पाहू शकता त्याचा लुक आज तुम्ही पाहू शकता. आज आम्ही ते बोलत नाही जाती धर्मावर जाईल बोलत नाही. एक नंबर लुक आहे. मला पुढे चला. आमची गावातील लहान मुलं सुद्धा बघू शकतात. काढू नको. वाह, सुंदर.
संवादितफलं समर्पयामि तदक्षणाभावेन हस्तहोमि ओम मेघगन्धाय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् धरणकुलयोः अन्तरुष्माञ्जलि वसतायमाप्रदामि नमो गुणत्रयामि नमो गेहत्रयामि नमो कालत्रयामि नमो मोलाना तयार चालू आहे ना पापड तळता आनंदताईचं काढ पहिलं पापड चालतं आता संध्याकाळच्या जेवणाची डायरेक्ट दुपारी जेवण आतली सगळी झोपायलाच गेली आता डायरेक्ट प्रसादाला आलेले आहेत आणि इकडे तयार झालं आहे लोणचं आहे कोबीची भाजी चवळीची भाजी आणि भात आणि तुम्ही सुंदरच नाचल्यात तुम्ही युट्यूबला फेमस आणि आता थोड्याच वेळात इथे जेवणाची सुरुवात होईल हे बघा इथे तयार चालू आहे हा तर मित्रांनो दुपारी जेव्हा आम्ही आलो तेव्हा होम चालू होता आता होम पूर्ण संपन्न झालेला आहे अजून काही मूर्ती स्थापन झालेली नाही उद्या होईल मूर्ती स्थापन होईल उद्या मी नसेन उद्या माझी पश्चिम आहे पण जर भेटला
तर चान्स मी तुम्हाला दाखवेनच व्हिडिओमध्ये, पण तो दुसरा पार्ट बनवायला लागेल. ह्या पार्टमध्ये जर पार्ट दुसरा बनवला तर कायच नाही. या पार्टमध्ये तुम्हाला एवढंच दाखवू शकतो मी. अजून मूर्ती स्थापन केलेली नाही, आता होम झालेला आहे बघू शकता. तर दुसरा पार्ट केला मी तर नक्की तुम्हाला दाखवेन मी, आणि या पार्टमध्ये तुम्हाला एवढंच दाखवू शकतो. असं आहे तसं मला समजून घ्या. तेवढं काय मला घेता नाही आलंय, तेवढं शूट केलेलं आहे मी. तर बघू शकता ज्या मूर्ती आहेत नवीन त्या तांदळात ठेवलेल्या आहेत, ते उद्या त्यांची स्थापना आहे. पण त्या आता सध्या ब्राह्मणांच्या याच्याने त्या तांदळात ठेवलेल्या आहेत. आणि आपला मंदिर आहे बघू शकता, सुंदर मंदिर. पहिला जुना मंदिराचा आपल्या व्हिडिओ नाही, फोटो नाही, पण आता नवीन मंदिर आहे, खूप सुंदर केलं आहे. आणि काका मिळालत नाही. तर आम्ही आता महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी इथे बसलेलो आहोत सगळेजण. वा वा. आणि आता लाभ घेणार मस्त की. सकाळपासून खूप मेहनत केलेली आहे मी व्हिडिओ बनवण्यासाठी. आता आम्ही डायरेक्टली जेवत आहोत.